तर आज रायगडावरती अमित शहा तसंच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देखील होते, मात्र अमित शहाकडे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची तक्रार केल्याची माहिती समोर येत आहे. अर्थ खात्याकडून फाईल क्लिअर होत नाही असं, त्यामुळे काही कामं थांबलेली आहेत. शिंदेने शहाकडे केल्याची तक्रार समजते, काय सांगणे अवघड. सध्या माध्यमांमध्ये सूत्र नावाचा एक नवीन सूत्रधार आलेला आहे आणि म्हणून माध्यमं आपल्या कल्पनेतून अनेक अशा प्रकारच्या कथोकल्पित विषय हे महाराष्ट्रासमोर घेऊन येत असतात. खरं तर महायुतीच्या सरकारमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार साहेब व शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब या तिन्ही नेत्यांमध्ये उत्तम समन्वयाने महायुतीचं काम या राज्यामध्ये चाललं आहे. आणि त्यामुळे जी आपली सूत्रांची माहिती आहे, ज्याबद्दलचे आपण ही कथाकल्पित प्रश्न निर्माण केलेत, अशा प्रकारचं कुठलंही त्या ठिकाणी घडलं नाही. आज केंद्रीय गृहमंत्री माननीय अमित शहा साहेब एका राजकीय कार्यक्रमासाठी न येता युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त आज किल्ले रायगडावर तो कार्यक्रम होता. आणि त्यामुळे अशा प्रकारचं कुठलीही चर्चा देखील किंतु परंतु देखील त्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये किंवा त्यानंतर असं काही घडलं नाही. सर, पाहायला गेलं तर रायगड असेल, नाशिक असेल, अजून देखील पालकमंत्री पद त्याची वर्णी अजून लागलेली नाही आहे. त्यातच आदिती तटकरे असतील, थोडेसे गोगावले असतील, हे रायगडसाठी इच्छुक आहेत. म्हणजे नावाची वर्णी अजून मात्र कोणाच्या नावाची वर्णी लागणार या संदर्भात अमित शहांकडे देखील या संदर्भात प्रश्न उपस्थित केले. आज जसं मी आधीच सांगितलं की कुठलाही राजकीय कार्यक्रम नव्हता आणि सकाळीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांनी स्पष्ट केलं की ज्यावेळेला केंद्रीय गृहमंत्री माननीय अमित शहा साहेब या कार्यक्रमाला येत असताना पालकमंत्री पदाचा विषय त्यांच्यासमोर उपस्थित करण्याइतकी पॉलिटिकल मॅच्युरिटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आहे. आज कुठल्याही प्रकारची तशी चर्चा झाली नाही. त्या कार्यक्रमानंतर स्नेहभोजनासाठी केंद्रीय गृहमंत्री माननीय अमित शहा साहेब हे खासदार प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेबांच्या सुतारवाडी इथे निवासस्थानी गेले आणि तिथे रायगडातले मंत्री भरतशेठ गोगावले यांना देखील त्या स्नेहभोजनाचं निमंत्रण होतं. सर, मंगेशकर संदर्भात असेल या हॉस्पिटल संदर्भात तर्कवितर्क लावलं जाते. कुठेतरी मंगेशकर असेल हे पैसे घेत असतात ते कार्यालयाचे, असे देखील आता ताशेरे काँग्रेसकडून बोलले आहेत. मंगेशकर कुटुंबियांचं योगदान संगीत क्षेत्रामध्ये कोणीही नाकारू शकत नाही. केवळ भारतात नाही तर जगामध्ये मंगेशकर कुटुंबीय हे संगीत क्षेत्रातील आपल्या योगदानासाठी प्रसिद्ध आहे. पण दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जो दुर्दैवी मृत्यू ईश्वरी भिसे यांचा झाला, याच्यामध्ये दोषी जो कोणी असेल त्याला सोडलं जाणार नाही. वैद्यकीय अहवालामध्ये जर डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे ते दुर्दैवी मृत्यू झाला असेल तर डॉक्टरांवर देखील कारवाई शासन करेल. पण मंगेशकर कुटुंबाचं योगदान नाही हे म्हणणं देखील क्लेशदायक आहे आणि चुकीचं आहे.